नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे, आनंदाची आहे. तर मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांचे 1000 रुपये थकीत आहे, बाकी राहिलेले आहेत, अशा लाभार्थ्यांची यादी आलेली आहे. ती नेमकी यादी कुठे बघायची आहे आणि त्या यादीमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता आपल्याला 1000 रुपये जे काही बाकी राहिलेलं पेन्शन होतं तर ते मिळणार की नाही. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेन, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. मित्रांनो, 15 सप्टेंबरच्या DR नुसार महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील संपूर्ण दिव्यांग बांधवांना, म्हणजे जे दिव्यांग बांधव संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग योजना, इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजना, त्याचबरोबर विधवा महिला पेन्शन योजना, या सगळ्या योजनेतील जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यांचं जे काही अनुदान आहे 1500 रुपयाहून 2500 रुपये करण्यात आलेले आहे. म्हणजे त्यांच्या खात्यावर आता ऑक्टोबर 2025 पासून 2500 रुपये जमा होणे अपेक्षित होतं. त्यानुसार मित्रांनो, 25 सप्टेंबरला ऑक्टोबरचा हप्ता वितरणाचा DR आलेला होता आणि त्यानंतर लगेचच 7 ऑक्टोबर पासून लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणे सुरू झाले. त्यातील जे काही संजय गांधी निराधार योजना व तत्सम निराधार योजनेची जी रेग्युलर लाभार्थी आहेत तर त्यांच्या खात्यावर 1500 रुपये जमा झाले. मात्र दिव्यांग बांधवांच्या खात्यावर 1500 रुपये जमा झालेले होते, जे अगोदर त्यांना मिळत होते. त्यामुळे 7 तारखेला दिव्यांग बांधवांना 1500 रुपये मिळाले. त्यानंतर मित्रांनो, दुसरा दिवस उजाडल्यानंतर 8 तारखेला लाखो दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये 2500 रुपये जमा झालेले होते. त्यामुळे ही अडचण मोठी निर्माण झालेली होती. काही दिव्यांग बांधवांना 1500 मिळाले तर काही दिव्यांग बांधवांना 2500 रुपये मिळाले. त्यामुळे ही जी काही तफावत दिसून येते, हा भेदभाव दिसून येतात, तर त्या विरोधात अनेक ज्या काही दिव्यांग बांधवांच्या संघटना आहेत तर त्यांनी शासनाच्या दरबारी अशा प्रकारचे लेटर दिले आणि निदर्शनास आणून दिलं. त्यानुसार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने तात्काळ याची दखल घेतली आणि लगेच एक लेटर काढलं आणि त्या लेटरनुसार सर्व तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले की दिव्यांग बांधवांचे जे काही थकीत किंवा उर्वरित 1000 रुपये बाकी आहे तर ते तात्काळ जमा करण्यासंदर्भातील त्यांचे जे काही UDID कार्ड आणि डिसॅबिलिटी कार्ड आहे, सर्टिफिकेट आहे, तर ते तपासणी करा आणि त्यांच्या खात्यावर पैसे जमा करा. तर मित्रांनो, त्यानुसार एक परिपत्रक 9 ऑक्टोबरचा आपल्याला पाहायला पण दिसेल. आज बऱ्याच ठिकाणी ते दिसून पण आलं. आपणही नुकताच ज्याच्या अगोदरचा व्हिडिओ त्या परिपत्रकावर टाकलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, तहसील कार्यालयाकडून अशी एक दुसरी माहिती मिळालेली आहे की प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये शासनानं ज्या दिव्यांग बांधवांचे बाकी राहिलेले 1000 रुपये जमा झालेले नाही तर त्याची यादी तहसील कार्यालयाकडे पाठवलेली आहे आणि तहसील कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर ही यादी पब्लिश झालेली आहे, लावण्यात आलेली आहे. त्यामुळे आता काय करायचं मित्रांनो, की ज्या दिव्यांग बांधवांना 1500 रुपयेच मिळालेले होते तर त्यांनी काय करायचं आहे, सोमवारी तात्काळ तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी त्या यादीमध्ये एकदा चेक करायचं आहे. होऊ शकते त्या ठिकाणी जर लावलेली असेल यादी तर चांगली गोष्ट आहे, अन्यथा काय करावं लागेल आपल्याला, जे तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचं काम पाहणारे जे क्लर्क आहे, बाबू आहे, त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारावं लागेल ती यादी कुठे आहे की आम्ही दिव्यांग असून आम्हाला 1000 रुपये मिळालेले नाही. तर ती जी यादी आहे तर त्या यादीत एकदा चेक करा तुमचं नाव आहे किंवा नाही. आणि जर तुमचं नाव नसेल तर काय करायचंय ते मी सांगतो तुम्हाला, की आपलं जर त्या यादीमध्ये नाव असेल तर चांगली गोष्ट आहे, तुम्हाला लगेच तात्काळ तहसील कार्यालयातील कर्मचारी तुमची माहिती अपडेट करतील, तुमचे UDID कार्ड आणि डिसॅबिलिटी सर्टिफिकेट वेबसाईटवर अपडेट करतील आणि तुम्हाला तात्काळ हे अनुदान जमा केलं जाईल किंवा 1000 रुपये तात्काळ तुमच्या खात्यात वितरित केले जातील. परंतु मित्रांनो, जर त्या यादीमध्ये तुमचं जर नाव नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपलं UDID कार्ड आणि डिसॅबिलिटी सर्टिफिकेट सोबतच घेऊन जायचं आहे. त्यानंतर आधार आणि स्वतःचा मोबाईल नंबर या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन जा आणि त्यांना त्या ठिकाणी सांगा की मी दिव्यांग आहे, माझं जे काही अपंगत्वाचं प्रमाण आहे ते 40% पेक्षा जास्त आहे आणि शासनाने जो काही GR काढलेला आहे
की या जी आर मध्ये सगळ्या योजनातील, सगळ्या निराधार योजनातील जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांना सरसकट 2,500 रुपये देण्यात येणार असल्याचं ही जी आर आहे 15 सप्टेंबरचा. तर जे तो 15 सप्टेंबरचा जी आरचा संदर्भ तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. त्यानुसार तुमचे सगळे डॉक्युमेंट त्यांच्याकडे जमा करा आणि त्यांना डीबीटीच्या वेबसाईटवर ते माहिती अपडेट करायला सांगा. आणि जे तहसील कार्यालयातील कर्मचारी तुमचं ही सगळी माहिती स्वीकारत नसेल किंवा तुमच्या यादीत नाव नाही म्हणून तुम्हाला जर हे पैसे मिळणार नाही असं जर म्हणत असेल तर त्यांच्या वरचे जे काही अधिकारी आहे, वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी तहसीलदार असतात, तर तहसीलदार साहेबाकडे जा, तिथे त्यांचं ऑफिस असणार आहे, त्यांना जाऊन भेटा, त्यांना सगळी माहिती द्या. ते तात्काळ तुमचा हा प्रश्न मार्गी लावतील, तुमचा हा प्रश्न सोडवतील. आणि मित्रांनो, हे जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला 1,000 रुपयाचं जे काही वाढीव अनुदान आहे तर ते मिळू शकणार नाही. त्यामुळे आता जे काही नवीन अपडेट आलेलं आहे की तहसीलमध्ये जी काही लिस्ट लागलेली आहे, यादी आलेली आहे, तर त्या यादीमध्ये जाऊन आपलं नाव आहे किंवा नाही ते बघणे. नाव असेल तर चांगली गोष्ट आहे, तुम्हाला काही करण्याची गरज पडणार नाही. तुमच्या खात्यावर सहजपणे हे 1,000 रुपये 4 ते 5 दिवसामध्ये जमा होतील. परंतु जर यादीत नाव नसेल तर आपल्याला आपले डॉक्युमेंट त्या ठिकाणी जमा करायचे आहे आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना सांगायचंय की ती माहिती अपडेट करा, कारण त्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. कारण असं झालेलं होतं मागं की 5 ते 7 महिन्याचे पैसे जे काही अजून थकीत आहेत तर ते अजून पैसे मिळालेले नाही. त्यामुळे सगळेच दिव्यांग बांधव आहे, निराधार बांधव आहे, वेळोवेळी विचारत असतात की आमचे पैसे, आमचे जे थकीत अनुदान आहे ते का मिळत नाही. तर मित्रांनो, थकीत अनुदान देण्याबाबत शासनाने ठरवलेलं आहे, भूमिका आहे. त्यांच्याकडे फंड उपलब्ध झाल्यानंतर ते जमा करणार आहे. अगदी त्याचप्रमाणे या 1,000 रुपया बाबतीतही सुद्धा असं होऊ नये म्हणून मला असं वाटतं की जर आपल्याला 1,500 रुपये मिळालेले असेल तर आपण काय करायचं आहे, तहसीलमध्ये तात्काळ जायचं आहे. आजचा शनिवार होता, उद्याचा रविवार आहे. सोमवारला हे काम करू शकता तुम्ही. सोमवारी तात्काळ ऑफिसमध्ये जा आणि अगोदर मी जे काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते काम पूर्ण करा, तरच आपल्याला 1,000 रुपये मिळून जातील. आणि मित्रांनो, याचा फायदा काय होणार आहे की आता जर आपल्याला या ऑक्टोबरचा हप्ता 2,500 रुपये आपल्या खात्यावर जमा झाला तर इथून पुढच्या प्रत्येक महिन्याला आपल्या खात्यावर हे 2,500 रुपये जमा होतील. त्यानंतर मात्र कोणतीही अडचण येणार नाही. परंतु आता जर तुम्ही हे काम क्लिअर केलं नाही तर मात्र तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकतोय. पुढे सुद्धा आपल्या खात्यावर 1,500 रुपये जमा होत जातील. म्हणून असं होऊ नये तुमच्या बाबतीत. तर त्या दृष्टीने आपण तात्काळ आता सोमवारी तहसीलमध्ये जाऊन हे काम करून घ्या. आणि या संदर्भात ज्या काही अडीअडचणी येतील तर या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करा. त्याचबरोबर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, तर त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण देण्यात आलेली आहे, तर त्याला क्लिक करून जॉईन व्हा आणि त्या ठिकाणी आपल्याला जी काही अडचण येईल त्या संदर्भात त्या ठिकाणी कॉमेंट्स करा, म्हणजे आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा त्या ठिकाणी दिली जातील. तर मित्रांनो, अशा प्रकारे 1,000 रुपये बाकी असलेल्या दिव्यांग बांधवांच्या बाबतची माहिती अपडेट आलेलं होतं. जर आपणास हे अपडेट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवापर्यंत शेअर करा. धन्यवाद.